नमस्कार दर्शको. उजनी धरणाची रविवारची सकाळची अपडेट आपण पाहणार आहोत. हे अपडेट अत्यंत महत्त्वपूर्ण असून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच नीरा नदी पात्रातही 3 धरणातून विसर्ग सोडण्यात आलेला आहे. संपूर्ण अपडेट आपण पाहण्या अगोदर आपण ATN मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व तिथंच असलेल्या बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून सर्वच प्रकारच्या अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळत राहतील. तसेच बातमी चांगली असेल तर त्याला निश्चितपणे लाईक करत जावा, म्हणजे पुढील बातमी देण्यासाठी उत्साह वाढतो. तर वीर धरणातून नीरा नदी पात्रात जो सोडण्यात येत होता विसर्ग तो बंद करण्यात आलेला होता. मात्र तो काल रात्री 7 वाजल्यापासून 3200 क्युसेक्सने सुरू केला होता. तर तो पुन्हा मध्यरात्री 12:30 वाजता 7837 क्युसेक्स नीरा नदीपात्रामध्ये वीर धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. तसेच रात्री 7 वाजल्यापासून भाटघर धरणातून 1614 क्युसेक्स व नीरा देवधर धरणातून 375 क्युसेक्सचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून जो काल सकाळच्या अपडेटला आपण पाहिलं होतं 1500 म्हणजे अवघा 1500 क्युसेकचा विसर्ग सुरू होता, परंतु काल सायंकाळी तो पुन्हा 5000 क्युसेक्स करण्यात आला. काल रात्री तो 9:30 वाजता वाढवला, तो 15000 क्युसेक्स करण्यात आला. आता सकाळच्या अपडेटनुसार तो किती आहे हे आपण पाहूया व आवकही किती आहे हे पण आपण बघणार आहोत. तर उजनीत सध्या सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजना 40 क्युसेक्स, कॅनॉल 600 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स. तर उजनी धरणाची आजची टक्केवारी 108.31 TMची तसेच 31% झाली असून एकूण पाणीसाठा हा 121.68 TMC झाला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 58.02 TMC इतका झाला आहे. तर उजनी धरणात सर्वात महत्त्वाचं म्हणजे उजनीत येणारी आवक फक्त 3702 क्युसेक्स आहे. मात्र उजनीतून भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत असलेला विसर्ग हा 25000 क्युसेक्स आहे. यामध्ये वीज निर्मितीचा 1600 प्लस 1 म्हणजे 26600 क्युसेक्स थेट उजनीतून भीमा नदी पात्रात सध्या सोडण्यात येत आहे. आवक फक्त किती 3702 आणि विसर्ग याचं कारण मुख्य म्हणजे उजनी धरणाचा जे परिसर आहे व त्याचं पाणलोट क्षेत्र जे आहे त्या परिसरातच मोठ्या प्रमाणात पाऊस सध्या सुरू असून तिथूनच जास्त धरणाची टक्केवारी वाढायला आणखीन सुरुवात झालेली असल्या कारणाने उजनी धरणातून विसर्ग वाढवण्यात येत आहे. तसेच भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. यातून वाढ अथवा कमी सुद्धा होऊ शकते असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले आहे. तसेच नीरा विभागाने म्हणजे फलटणच्या वीर धरण प्रशासनाने ही जाहीर केलेले आहे की नीरा नदीत ही पावसाच्या प्रमाणावर पाणी कमी जास्त होऊ शकते, तरी दोन्ही नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी. हा 25600 अधिक इकडून सोडलेला साधारण 7837 हा विसर्ग एकत्र संगममधून भीमा नदी पात्रात पंढरपूर येथे एकत्र होऊ शकतो. तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी लाईक करा.